मित्रांनो, एक अहिल्यानगरचा एक सामान्य कर्मचारी पालिकेने दिलेलं त्याचं काम तो व्यवस्थित नीट रोज करत होता। रस्त्यावरचे लाईटचे जे खांब आहेत ते उभे करत असतानाच अचानक 10 ते 15 जणांचा जमाव त्याच्यावर तुटून पडतो। लाठ्या, काठ्या, गज, अगदी तलवारीसारखी हत्यारं तो बेशुद्ध होईपर्यंत मारहाण त्याला केली जाते आणि 3 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये जेव्हा झुंज देऊन तो हरतो। ही कुठलीही सिनेमाची कथा नाहीये मित्रांनो, ही अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागात प्रत्यक्ष घडलेली घटना आहे आणि या एका मृत्यूने संपूर्ण शहराला बंदच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय आणि आज अहिल्यानगर संपूर्णपणे बंद होतंय। रस्त्यावर पूर्णपणे मोर्चा आहे। नेमकं काय घडलंय अहिल्यानगरमध्ये तेच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, धीरज परदेशी नावाच्या पालिका कर्मचाऱ्याच्या मृत्यूने अहिल्यानगर शहर का पेटलंय? प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेहमी कुठे कमी पडत असते आणि सामान्य कर्मचाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न आजही इतका गंभीर का बनलाय? घटनाक्रम थोडंसं समजून घेऊया मित्रांनो। शुक्रवारी दुपारी साधारण 4:15च्या सुमारास मुकुंदनगर भागातील दर्गा दायरा कब्रस्तान जवळ पालिकेचे कर्मचारी पतदिव्यांचे खांब उभारण्याचं सरकारी काम जे आहे ते काम करत होते। याच वेळी काम करणाऱ्या धीरज परदेशी यांच्याशी एका जमावाचा वाद सुरू झाला आणि बघता बघता हा वाद हिंसक हल्ल्यात बदलला। सूत्रानुसार 10 ते 15 जणांच्या टोळक्याने शस्त्रांसह हल्ला चढवला। परदेशी यांना बचाव करण्याची संधी मिळाली नाही। गदारोळ झाल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आणि सायंकाळी उशिरा परदेशी यांना बेशुद्ध अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतोय की सरकारी काम सुरू असताना उघड्यावर रस्त्यावर दिवसाढवळ्या इतक्या मोठ्या जमावाने हल्ला करण्याची हिम्मत कशी केली आणि ती झालीच का? हा प्रश्न पालिका कर्मचारी संघटनेनेही उपस्थित केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार मुकुंदनगर भागात यापूर्वी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि किरकोळ मारहाणीचे प्रकार घडले होते, पण प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही। आरोप आहे की पहाटेपासून रात्रीपर्यंत स्वच्छता आणि पाणी पुरवठा या कर्मचाऱ्यांना या भागात सातत्याने त्रास सहन करावा लागतोय आणि ते हे सेवा देत असतात। जर हे आधीच रोखलं गेलं असतं तर कदाचित शुक्रवारची भीषण घटना टाळता आली असती। हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे। घटनेनंतर पोलीस यंत्रणा हल्ली। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री स्वतः घटनास्थळाला भेट दिली। एका संशयिताला ताब्यात सुद्धा घेण्यात आलंय। सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेऊन तपास सुरू झालाय। स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनीही तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली आहे। मित्रांनो, इथे एक क्षण थांबून विचार करा। एक सरकारी कर्मचाऱ्याला दिवसाढवळ्या उघड्यावर रस्त्यावर 10 ते 15 जणांचा जमाव बेशुद्ध होईपर्यंत मारतो आणि तोही सरकारी काम करत असताना। मित्रांनो, या भागात आधीपासूनच गुंडागिरीच्या तक्रारी होत्या। मग प्रश्न असा उभा राहतो की या तक्रारी आधीच नोंद असताना पोलीस प्रशासन झोपलं होतं का? कायदा व सुव्यवस्था राखणं ही पोलीस यंत्रणेची मूलभूत जबाबदारी आहे, पण जेव्हा एखाद्या भागात पालिका कर्मचाऱ्यांना रोज शिवीगाळ होत असते, धमक्या सहन करावे लागत असतात, त्यावेळी त्याकडे कुणीही गांभीर्याने बघत का नाही? तेव्हा तोच परिसर हळूहळू गुन्हेगारीचा अड्डा बनतो। स्थानिक पोलीस ठाण्याने वेळीच गस्त वाढवली असते, वेळीच तक्रार नोंदवली असती, संशयितांवर आधीच कारवाई केली असती तर कदाचित एका निष्पाप कर्मचाऱ्याचा जीव वाचला असता। आणि हे फक्त एक अहिल्यानगर पुरतं मर्यादित नाहीये मित्रांनो, राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे। एकदा गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस प्रशासन दावादाव करते, चौकशी समित्या बसवते, आश्वासनं दिल्या जातात, पण जे गुन्हा घडण्याआधीच प्रतिबंधात्मक कारवाई कुठे असते? हा खरा सवाल आहे मित्रांनो। पालिका कर्मचारी संघटना इथेच थांबली नाहीये। त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेत मुकुंदनगर भागातील पाणी पुरवठा आणि नागरी सेवाच बंद करून टाकल्या आणि इशारा दिलाय, जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत तुम्हाला पाणी मिळणार नाही आणि लाईटही मिळणार नाही, कोणतंही काम केलं जाणार नाही। जर 48 तासात अटक झाली नाही तर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठाच आम्ही बंद करू, असा इशारा दिल्यानंतर पूर्ण प्रशासन हल्लंय आणि पूर्ण अहिल्यानगर घाबरलंय। कारण दुर्दैवाने उपचारादरम्यान धीरज परदेशी यांचा मृत्यू जरी झाला तर या मृत्यूनंतर परिस्थिती आणखीन चिघळली आहे। पोलिसांनी या प्रकरणात 5 जणांना अटक करून भिंगार पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केलंय। कुटुंबियांची आणि संघटनांची मागणी होती की कठोर आणि तात्काळ कारवाई करावी। आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत जाहीर केलंय की मुख्य आरोपीला अटक होईपर्यंत अंत्यविधीच होऊ दिला जाणार नाही आणि गरज पडल्यास मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच समोर आणला जाईल। या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे आणि शहरात कमालीचा तणाव पसरलेला आहे। मित्रांनो, आता सध्या या संपूर्ण प्रकरणातून 3 प्रश्न समोर येत आहेत। पहिली म्हणजे कंत्राटी आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? दुसरा, स्थानिक पातळीवर आधीच सुरू असलेल्या तक्रारींकडे प्रशासनाने वेळीच लक्ष का दिलं नाही?
आणि तिसरा प्रश्न, कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे हे यावरनं दिसतंय. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन फक्त आरोपींना अटक करून थांबू नये, तर अशा भागांमध्ये कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था आणि जलद तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी लागेल. या कर्मचाऱ्यांचा बळी गेल्यावर जाग येणारी व्यवस्था नकोय आम्हाला. मित्रांनो, बळी जाण्याआधी कृती करणारी व्यवस्था आम्हाला हवी आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ही घटना फक्त अहिल्यानगरची नाहीये. अशा अनेक घटना पूर्ण महाराष्ट्रभर घडत असतात. या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने कोणती ठोस पावलं उचलायला हवीत हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्या भागात, तुमच्या एरियात अशी काही घटना घडतायत का, किंवा पोलीस यंत्रणा तुम्हाला सहकार्य करते का, या सुद्धा कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण महत्त्वपूर्ण माहिती, राजकीय अपडेट्स आणि तुमच्या आमच्या सर्व विकासाच्याही अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आत्ताच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.